राष्ट्रपतींचा एक दौरा सामान्यांच्या खिशाला किती महाग पडू शकतो? 10 लाख, 50 लाख, 1 कोटी? नाही, तब्बल 4 कोटी 10 लाख रुपये. राष्ट्रपतींच्या एका दौऱ्यासाठी शेगाव संस्थानच्या जागेवर एक हेलिपॅड बांधण्यात येते आणि आपल्या टॅक्सच्या पैशातून खर्च होतात तब्बल 4 कोटी 10 लाख रुपये. पण न्यूज ही नाहीये, न्यूज ही आहे की आता ते हेलिपॅड उखडून टाकण्यात येणार आहे. राष्ट्रपती राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनासाठी 25 फेब्रुवारीला शेगावला आल्या आणि या मेळाव्यासाठी खर्च करण्यात आला 12 ते 15 कोटी रुपये. पण राष्ट्रपतींच्या एका दौऱ्यासाठी हेलिपॅड बांधण्यात येते आणि त्याचे कंत्राट देखील आयुष मंत्रालयातील निकटवर्तीयाला देण्यात येते. तसे तर सामान्य जनता हेलिकॉप्टरने प्रवास करत नाही, त्यामुळे त्याचा फायदा सामान्य जनतेला होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पण कमीत कमी त्यांच्या पैशांचा असा चुराडा तरी व्हायला नको होता. थोडी दूरदृष्टी ठेवून जर सरकारी जागेत हे हेलिपॅड बांधण्यात आले असते तर ते कायम तरी राहिले असते. 4 कोटी 10 लाख रुपयात किमान 4 ते 5 गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देता आली असती, किंवा 20 ते 25 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम्स उभारल्या गेल्या असत्या, किंवा शेगावमध्येच 2 प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली गेली असती. पण असो, राष्ट्रपती आल्या, हेलिपॅड बांधलं, हेलिपॅड उखडून काढलं, उरलं ते सामान्यांच्या खिशावर 4 कोटी 10 लाख रुपयांचं ओझं.